गणाधीश ज्योतिष सर्वा गुणांचा मुरारंभारंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वारि वाचा गमो पंथानंदया राघवाचा जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय रघुवीर समर्थ रामा हो जय रामा रामा हो जय
चरणी राहू माथा रामा हो जय रामा रामा हो जय राम बंधु हो दीन बंधु हो दीन वाटलं तरी चालेल तुम्ही रामदास म्हणे करुणा सिंधू रामा रामदास म्हणे दया सिंधू करुणा सिंधू रामा रामा हो जय रामा रामा हो पतित पावना पूर्ण काम रामा हो रामा हो रामा हो रामदास माहुली दया करी रामदास माहुली दया करी रामदास माहुली रामदास माहुली दया करी रामदास माहुली दया करी करी करुणा साबुली दया करी करी करुणा साबुली दया करी रामदास माहुली दया करी रामदास मदंत पाहू नको त्वरित जय मदंत पाहू नको त्वरित जय मदंत पाहू नको त्वरित राम
जागर करी जय रामात्मज सुख कर कर साबुरी सुख कर कर साबुरी दया राम 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 दया राम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा सीता स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज महारुद्र हनुमान श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की मंगल मूर्ति मोरया सब संतन
संग सोडून द्यावा, संग सोडून द्यावा, मना सर्वही संग सोडून द्यावा, मना सर्वही संग. क्या बात है. सोडून द्यावा, मना सर्वही संग सोडून द्यावा, मना सर्वही संग. अति आदरे, अति आदरे सज्जनांचा करावा, अति आदरे सज्जनांचा करावा, मना सर्वही संग सोडून द्यावा, मना सर्वही संग. जयाचे निसंगे महादुःख भंगे, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जयाचे निसंगे आ आ आ आ निसंगे, जयाचे निसंगे म्हणा बुवा. महादुःख भंगे, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने जनी साधने वीण, जनी साधने वीण सन्मार्ग लागे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. जनी साधने वीण सन्मार्ग लागे, मना सर्वही संग सोडून द्यावा, मना सर्वही संग, मना सर्वही संग, मना सर्वही संग सोडून
सोडून द्यावा अनुमानेना 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 शोभिने नेती म्हणती गोविंद रे नेती नेती म्हणती गोविंद रे गोविंद रे एक गोविंद रे तुझं सगुण म्हणू सगुण म्हणू सगुण म्हणू सगुण म्हणू मना सर्वही सद्गुरुनाथ महाराज की आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् भक्तवत्सल भक्ताभिमानी या संपूर्ण विश्वाची निर्मिती जो करतो या विश्वाला सांभाळणारा आणि यथावकाश या विश्वाचा लय करणाऱ्या परमात्म्याला नित्याप्रमाणे वंदन करतो. अधिकारी साधकांबद्दल तत्वचिंतकांबद्दल नामधारकांबद्दल उत्तम आपल्यामध्ये कला उपासक बसलेत त्यांच्या चरणी आदराचा भाव व्यक्त करतो. हरिभक्तिपरायण ओंकार बुवा गजरे यांना नमस्कार करतो आणि निरूपणाला प्रारंभ करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथ माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलिगे करीत असे या न्यायानं या अभंगाचा थोडा वेळ चिंतन करूया. गेले लाखो वर्ष भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत एक परंपरा जी आपल्या पूर्वजांनी वहिवाट आपल्या समोर करून दिली ती वहिवाट अशी आहे की कलियुगातलं एकूणच त्या माणसाचं आयुष्य या संत मंडळींना ऋषीमुनींना कळलं. त्यांना एक गोष्ट लक्षात आली की पुढे माणसाला उपासना करण्याकरता साधना करण्याकरता तपश्चर्या करण्याकरता वेळ मिळणार नाहीये. याकरता काय करा म्हणून या कलियुगातला सर्वोत्तम मार्ग की जिथे गेल्यानंतर असं क्लिक होतं आत्ता झालं तसं तो मार्ग म्हणजे अध्यात्म श्रवणाचा मार्ग. माऊली सांगतात येथ मोक्ष असे आयता काही करू नका शांतपणे जाऊन त्या अध्यात्म श्रवणाला बसा. जे काही व्हायचं आहे आतमध्ये केमिकल रिॲक्शन्स जे होणार आहेत ती तिथे गेल्यावर होणार आहे. म्हणून सातत्यानं काय करा तर अध्यात्म श्रवणाला जाऊन बसा. जे आपण हे कीर्तन महोत्सव घेतो गणपती मंदिरामध्ये 365 दिवस कीर्तन सुरू आहेत. याचं कारण काय आहे? 7 ते 8 तास दिवसभरामध्ये आपल्याला आपल्या पोटाकरता प्रयत्न करावे लागतात. उपजीविका भागवण्याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतात. एकूणच दिवसभराचा विचार केला तर आपल्याकडे फार कमी वेळ शिल्लक आहे. या उरलेल्या वेळामध्ये जे जीवन माझ्याकडे आता उपलब्ध आहे त्या कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त साधन कुठलं करता येईल तर ते अध्यात्म श्रवण आहे. सामान्यतः माणूस स्वार्थ करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ करतो कारण मला काहीतरी मिळणार आहे म्हणून तो ते कर्म करत असतो. पण समर्थ सांगतात स्वार्थच करायचं आहे ना तर जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा परमार्थ.
मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विण होत असे. म्हणून एक अध्यात्म श्रवणाची प्रस्तावना वजा आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवतो की सातत्यानं काय करा, मुख्य साधन काय करा. तर अध्यात्म श्रवण, ज्या नवविधा भक्ती मार्गातलं पहिलं साधन सांगितलं ते म्हणजे शांतपणाने ऐका. आणि ही आज नुसती भारतीयांकरता नाहीये, तर आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवरची समस्या आहे की आपल्याला कोणाचं ऐकून घ्यायची सवय बंद झाली. विचार करा ना या गोष्टीचा. प्रत्येक जीव, प्रत्येक मनुष्य शून्यातून विश्व निर्माण करतो. म्हणजे त्याच्या भौतिक अर्थानं बोलतोय तर तो कसला शून्यातून विश्व निर्माण करणार. भगवंताची तशी प्रेरणा असेल तरच ते होणार. पण एक मोघम आपल्या व्यावहारिक सत्तेमध्ये बोलायचं झालं तर तो शून्यातनं विश्व निर्माण करतो. जी काही त्याची 30, 40, 50, 100 वर्ष तो जीवन व्यतीत करतो, त्याला असं वाटत असतं हे मी जे काही केलं, एवढा मी शिकलो, एवढा माझ्याकडे पैसा आहे, इतका मानमरातब आहे, भौतिक जीवन माझं सुखासीन आहे, ते कुणीतरी ऐकावं. आत्मस्तुतीच असते ना त्याची. आपल्याला ते ऐकायची सवय नाहीये. अध्यात्म तर खूपच लांब राहिलं. आपल्याला समोरचा कसा स्ट्रगल करत, कसे कष्ट करत मोठा झाला हे ऐकण्याकरता सुद्धा व्यावहारिक सत्तेमध्ये वेळ नाहीये. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवूया, ज्याला ऐकायची सवय नाही त्याचं जगात कोणी ऐकत नाही. आणि ज्यानं भरपूर ऐकलेलं आहे तो एकदा बोलायला लागला की ऐकत नाही. थोडा श्लेष वापरला गंमत करण्याकरता, पण हे खरंच आहे. नाहीतर भागवतामध्ये हे का सांगितलं असेल, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. मी तिथे तिष्ठत उभा असतो. हे भगवंत का सांगतायत सांगा ना. आणि हे सगळं करत असताना तो मनुष्य अनादी काळापासून, आत्ताचा हे 5, 50, 100, 200, 1000 वर्षातला भाग सांगणं चाललेलं नाहीये, अनादी काळापासून एका सुखाच्या शोधात आहे. मग ते मिळालं का हो त्याला सुख? जे काही सुख आम्ही म्हणतोय भौतिक पातळीवरचं सुख मिळालं. पण शिक्षण माझं झालं, व्यवस्थित लग्न झालं, ही मोठी एक समस्या. लग्न झाल्यानंतर ते टिकलं ही दुसरी समस्या. आणि अशी मजल दर मजल करत तो भौतिक जीवनामध्ये त्याला सुख मिळालं. मग तो खरंच सुखी झाला का हो? इतकं सगळं केल्यानंतर सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती 70व्या वर्षी असमाधान दिसतंय ना. ते असमाधान का दिसतंय? ज्या सुखाच्या शोधात तो आहे ते सुख त्याला प्राप्त होत नाहीये. आणि जे आत्यंतिक सुख ठेवलेलं आहे समोर संत मंडळींनी, ज्या सुखाचा अनुभव संतांनी घेतला, म्हणजे सिद्धांत खरा आहे की नाही. ज्ञानोबांना पांडुरंगाचं दर्शन झालं आणि आत्मसाक्षात्कार झाला. मग तो आत्मसाक्षात्कार, ती भगवंताची अनुभूती मला का येत नाहीये? तर याचा सरळ अर्थ असा आहे की माझी प्रक्रिया काहीतरी चुकते. जी प्रक्रिया ज्ञानोबांनी केली, राम नाम तो सब कोई कहे, राम नाम सगळेच म्हणतात ना. शेवटला सुद्धा अगदी तो म्हणत नसतो ज्याला उचललेला असतो त्याला, बाकीचे लोक घेत असतात. जय राम श्रीराम जय राम म्हणतात ना. तुम्ही आम्ही पण नाम घेतो ना. राम नाम तो सब कोई कहे, ठग ठाकुर अरु चोर, प्रत्येक जण घेतो राम नाम. पर जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वह नाम कुछ और. नुसतं राम 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 नाम 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 करून साक्षात्कार नाही होणार आहे. हा गावोगावी याचा प्रचार करायला पाहिजे या गोष्टीचा. नाम हे साधनेमध्ये असावं. घरी एकांतामध्ये ती जपमाळ घ्यावी. लोक फिरत फिरत जपमाळ करत बसले, कसं होईल साक्षात्कार सांगा ना. टीव्ही सिरियल बघत आपण ते रामनाम घेतो, म्हणजे रामनामातही लक्ष नाहीये, सिरियल मध्येही लक्ष नाहीये. एक लक्षात घेऊया, या गोष्टीचा विचार करूया. उपासना करून, साधना करून, नामस्मरण करून आम्ही आमची पुण्याई वाढवतो. आत्मसाक्षात्कार त्यानं प्राप्त होत नाही. आत्मसाक्षात्काराकरता काय करा तर चित्त शुद्ध करा, संत सांगतात. आणि चित्तशुद्धी करता
आचार्य शंकराचार्य विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये असं सांगतात, कर्मांते चित्त शुद्ध्यर्थम न तू वस्तुपलब्ध आहे. कर्मानेच चित्तशुद्धी होणार आणि चित्तशुद्धी झाली की आत्मसाक्षात्कार ठेवलेला आहे. म्हणून शांतपणानं विचार करावा, मी खरंच हे जे काही करतोय, साधना करतोय, उपासना करतोय, गतानुगतिको लोक हा नलोको पारमार्थिका, असं अनेक जन्म होऊन पडलंय आणि त्याचा परिणाम तो जीव दुःखी झाला, भौतिक जीवनामध्ये तो सुखी झाला असेल कदाचित. बरं, ते सुख सुद्धा तात्कालिक स्वरूपाचं सुख सांगितलं. गाडी घेतली, गाडी शोरूम मधनं काढताना जो चेहरा असतो तो चेहरा गाडी पंक्चर झाल्यावर असतो का हो? भौतिक जीवनातलं उदाहरण सांगितलं. म्हणजे ते सुख तात्कालिक स्वरूपाचं आहे, थोड्या वेळापुरतं ते आहे, नाही असा अर्थ नाहीये, पण शास्त्रानं त्याला या सगळ्या सृष्टीलाच मिथ्या म्हटलं. म्हणजे आहे असा भास होतो. मग जर मला ते आत्यंतिक सुख, ते ज्ञानोबांनी जो अनुभव घेतला, समर्थांनी जो अनुभव घेतला, तुकाराम महाराजांनी जो अनुभव घेतला, तो मला येण्याकरता काय करा, याचं विवेचन समर्थ या श्लोकामध्ये सांगतात. समर्थ सांगतात, हे बाबा, हे सगळं तुझं करून झालंय, शिक्षण तुझं झालं, अगदी मुख्य महत्वाच्या टप्प्यावरती येतो जो मुख्य प्रतिपादनाचा विषय आहे. शिक्षण झालं, नोकरी झाली, लग्न झालं, पण कधीतरी त्या जीवाला, त्या प्रामाणिक साधकाला, प्रामाणिक मनुष्याला असं वाटावं की सगळं एक ना एक दिवस सोडून द्यावं. सोडून द्यावं म्हणजे कुठे वनवासात जावं, अरण्यात जावं, तपश्चर्याला बसावं, शक्य नाही आता देहाच्या पातळीवरती, पण मनानं तो विचार करायचा. कारण परिस्थिती अशी झाली, गोंधळ झालाय तो विचाराचा झाला. आता विचाराचा गोंधळ विचाराने दूर करायचा. म्हणून समर्थ सांगतात एका दासबोधातल्या समासामध्ये की जो गोंधळ झालाय ना, तो गोंधळ आधी सुद्धा, ज्या प्रस्तावनेनं मी आपल्या समोर सुरुवात केली की ते सुख प्राप्त करण्याकरता काय कर, तर तो विचार कर. समर्थ रामदास स्वामींचे काही महत्वाचे निवडक असे शब्द आवडणारे आहेत. समर्थांना आवडणारा शब्द म्हणजे सावधान, विवेक, विचार, हे समर्थांचे आवडणारे शब्द आहेत. समर्थ म्हणाले, या कारणाकरता विचार करावा. माझ्या आत्ताच्या जीवनामध्ये जो काही गोंधळ झालाय तो विचाराने दूर करावा. त्याकरता काही आत्ता सांगितलं तसं अरण्यात जावं लागणार आहे का? विचारे इहलोक परलोक, विचारे होतसे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक केला पाहिजे. तू मोबाईल घेऊन विचार होणार नाही हो. मोबाईल हातात घेऊन रील्स बघून आपला विचार निश्चित होणार आहे का? प्रपंच त्याग न करिता, संसार उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार करून पाहे म्हणजे कळे. का सांगतो हे सगळं आपल्या समोर? की एक दिवस कधीतरी जीवनामध्ये असा यावा, आधी मुळात आपल्या जीवनाचं प्लॅनिंग करावं, नियोजन करावं की ठराविक वयापर्यंत जे काही वयाचे म्हणून उपभोग आहेत ते घ्यायला पाहिजे. तो 35-40 मध्ये डाएट प्लॅन करून लाडू मी खाणार नाही आणि गोड मी हे खाणार नाही म्हणण्यात काय अर्थ आहे? स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले, ज्याच्या भोगात ताकद नाहीये ना, त्याच्या त्यागात काय ताकद असणार? म्हणून जे वयोगटाप्रमाणे भोग घ्यायला पाहिजे ते घ्यायला पाहिजे. 35 मध्ये डाएट केल्याचा परिणाम 70 लाडू खावासा वाटतो. समस्या ती आहे. असे अनेक गृहस्थ मी बघितले, आमच्याच गावामध्ये होऊन गेलेले. 87-88 वय होऊन देह ठेवला त्यांनी. शेवट अगदी त्यांना जरी विचारलं, ओ भाऊ तुम्ही लाडू घेताय का? बस म्हणाले, झाले खाऊन, खा तुम्ही. ही जी मानसिक तृप्ती नावाची गोष्ट ठेवलेली आहे ना, तो खरा परमार्थ आहे. मग तुम्ही कुठेही असा, घरामध्ये सुद्धा आपण वानप्रस्थाश्रमासारखं जीवन जगू शकतो. समस्या कुठे 4 वाजता सून
चहा देत नाही, इथे समस्या सुरू होती. माझे गुरुजी सांगतात त्या सुनेला चहा देईल याची अपेक्षा ठेवू नका. तुमचं वय 70 नाही 80 असलं तरी चालेल, चहा तुम्ही बनवा आणि सुनेला द्या. गमतीनं बोलतो हे सगळं, पण त्यानं विचार करूया जे आता 70-80चे लोक आहेत त्यांची कॉन्फिडन्स लेवल, त्यांचा आत्मविश्वास किती आहे. कारण योग्य वयामध्ये योग्य वयोगटामध्ये जो उपभोग घ्यायचा आहे तो घेतला. पण समर्थ सांगतात या श्लोकामध्ये हे सगळं जरी झालं तरी कधीतरी त्याचा त्याग करावा. मना सर्वही संग सोडून द्यावा. काही करायला नको, त्या नातेवाईकांमध्ये अडकायला नको, समाजामध्ये अडकायला नको. अशी प्रॅक्टिस मला करावी लागेल. एकदम हे होणार नाहीये. याकरता थोडा वेळ कीर्तनाला बसा, थोडा वेळ घरी जाऊन एकांतात बसा. एकांत याचा अर्थच आहे की एकाचाही अंत जिथे होतो तो एकांत. आता सगळे लोक जातात ना, आम्ही सगळेच लोक निघालो म्हणाले एकांत. असं होतं का? सूक्ष्म विचार आहे हा. मना सर्वही संग सोडून द्यावा याचा अर्थ आधी त्याचा योग्य तो उपभोग घ्या आणि योग्य त्या वेळेला ठरवून टाका की संध्याकाळी 5 नंतर मी जेवणार नाही. काही डायबिटीसची गोळी असेल तर नका असा विचार करू, पण काहीतरी नियोजन करावं लागेल. मग करा काय? पुढच्या चरणामध्ये समर्थ सांगतात हे सगळं सोडून द्या. बरोबर आहे, पण करा काय? तर अति आदरे सज्जनाचा धरावा. सगळ्यात सोपं साधन सांगितलं की बुवा जे संत आहेत त्यांना शरण जा. मग आता संत देहात नाही येत, मग करायचं काय? तर त्यांचे जे सद्ग्रंथ आहेत, गोंदवलेकर महाराजांची प्रवचन असतील, समर्थांचा दासबोध असेल, त्यांना शरण जा. सातत्यानं तो दासबोध वाचा. अति आदरे सज्जनाचा धरावा. मिळाले संत तर त्यांच्या पायाशी बसूयाच, बसायलाच पाहिजे ते. कारण एखादं वाक्य सुद्धा कल्याण करणार असतं. सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. ते न उपदेश देती परी ऐकाव्या त्या गोष्टी, तेणे कष्ट नष्ट होती. सांगण्याचा भाव असा की करा काय? पहिल्या चरणामध्ये सांगितलं अमुक अमुक हे करू नका. सगळं झालं, आता सर्व संग परित्याग करा, मनानं करा. अति आदरे सज्जनाचा धरावा. त्या संतांनी जे काही सांगून ठेवलंय ना त्यांच्या चरित्रामध्ये, श्रीमद भागवतामध्ये पहिल्याच महात्म्यामध्ये भगवान गोपाळकृष्ण सांगतात उद्धवाला, ज्या वेळेला उद्धव ती भागवताची पोथी घेऊन गेला भगवंताकडे, भगवंत म्हणाले तेनेयम वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे. हे मला कुठेही शोधायला जाऊ नका, द्वारकेला जाऊ नका, मथुरेला जाऊ नका. जायचं म्हणजे तीर्थयात्रेला जा, दर्शनाला जा, पण खरा भगवान गोपाळकृष्ण कुठे भेटेल? तर तो भागवतामध्ये भेटेल. तेनेयम वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे. हे त्या भगवान गोपाळकृष्णाचं जे वाङ्मयीन स्वरूप आहे त्याचा आस्वाद घ्या, त्याचा अभ्यास करा, चिंतन करा, निधिध्यासन करा. भागवतातल्याच महात्म्यामध्ये पहिलं जे आख्यान आलं गोकर्णानं, जो अत्यंत अल्टिमेट, या जगतातला सगळ्यात अल्टिमेट उपदेश केलाय आत्मदेव ब्राह्मणाला. आत्मदेव ब्राह्मण त्या गोकर्णाला सांगतो की गोकर्णा, अरे हा धुंदुकारी किती वाईट वागतो, मद्यप्राशन करतो, मांसाहार करतो, साधं मांस खात नाही तो, तर कुत्र्याचं मांस त्याला आवडतं, वारांगणांकडे जातो. आणि इथे गोकर्ण काशीवरून आलाय, सगळ्यांना ती कथा माहिती आहे. त्यातला मुख्य तपशील सर्व संग सोडून द्या आणि सज्जनांचा का संग धरा. गोकर्ण सांगतो बाबा, दारू पिणारा, मद्यप्राशन करणारा मुलगा हे तुमच्या दुःखाचं कारण नाहीये. तो वारांगणांकडे जातो हे तुमच्या दुःखाचं कारण नाहीये. तो वाईट वागतो हे तुमच्या दुःखाचं कारण नाहीये बाबा. अहो देह तरी तुमचा कुठे आहे?
हा देह जो पंचमहाभूतांनी मिळालेला आहे तो तरी तुमचा कुठे आहे? सुंदर श्लोक येतो भागवतामध्ये. गोकर्ण सांगतो, गोकर्ण वाच, देहे स्तिमांसरुधिरे अभिमतिं त्यजत्वं जाया सुता दिशु सदा ममतां विमुन् पश्चादहं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठः. बाबा, देहे सीमांस रुधिरे अभिमतिं त्यजत्वं जाया सुता दिशु सदा ममतां विमुञ्च पश्चादहं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठः. या देह, हा जो देह आहे अस्थि मांसांचा, हाड आहे, रक्ताभिसरण होत आहे, हा देह तरी तुमचा आहे का? एका ममतेनं तुम्ही आम्ही जोडले गेलेलो आहोत, म्हणून त्या ममतेचा त्याग करा. म्हणजे सर्व संघ ही मना सर्व ही संघ, नुसता सर्व संघ नाही सांगितला, मना सर्व ही संघ सोडून द्यावा. आणि श्रोते हो, एक काळजीपूर्वक गोष्ट आपल्या समोर ठेवतो आणि पूर्वरंगाला विराम देतो. हा सगळा उपदेश समर्थ कशा करता करताय? त्यांनी बुद्धीला उपदेश केलेला नाहीये. समर्थाने उपदेश केला तो मनाला केला. कारण मन चंचल झालंय, मनानं ते ठरवलेलं आहे ना मी दुःखी आहे म्हणून, किंवा मन ठरवतोय मी या भौतिक सुखामध्ये सुखी झालो. पण वास्तविक मनुष्य सुखी सुद्धा नाही आणि दुःखी सुद्धा नाही. समोरची परिस्थिती तशी असल्यावर त्याला त्याचा भास होतोय की मी सुखात आहे, आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याला भास होतोय की मी दुःखात आहे. सुख दुःख नावाची वेदांताच्या परिभाषेमध्ये संकल्पनाच नाही. तुम्ही आम्ही ते तयार केलेलं आहे. मला हा असं बोलला म्हणून मला वाईट वाटलं, मला दुःख झालं, हे मी तसं माझ्या भोवती ते विश्व निर्माण केलं म्हणून मी दुःखी झालो. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, कोणीही त्याचा दाता नाही. म्हणून भारतीय संस्कृतीचा जर खूप सूक्ष्म विचार आपल्याला करायचा झाला तर फक्त त्या आनंदाचा विचार करा, आणि तो आनंद संतांकडे ठेवलेला आहे. मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा करावा. हे सज्जन भेटणं केवळ दुर्मिळ गोष्ट आहे. आत्ता ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ, त्या ग्रंथाची सुरुवात ज्या श्लोकाने होते, आचार्य असं सांगतात, जंतूनाम नरजन्म दुर्लभमतः पुस्त्वंत तो विप्रता तस्मात् वैदिक धर्म शास्त्र परता विद्वत्वमस्मात् परम आत्मा नात्म विवेचनम स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थिती मुक्तिर्नो शतकोटी जन्म सुकृते पुण्यै विना लभ्यते. थोडक्यात, दुर्लभम त्रयमे वैत दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी दुर्मिळ सांगितलेल्या आहेत. मनुष्यत्व दुर्मिळ आहे. मनुष्य देहामध्ये तो जन्माला आल्यानंतर मोक्षाची इच्छा धारण करणं हे दुर्मिळ आहे. नाही वाटत हो असे गतानुगतिको लोकान लोको परमार्थिक, आता मी जे सांगितलं असं वर्षानुवर्ष नुसतं नाही, जन्मानुजन्म तो खितपत पडलाय म्हणून तो दुःखी झाला. म्हणून मनुष्य देह धारण केल्यानंतर तो मोक्षाची इच्छा धरेलच असं नाही. म्हणून मोक्ष नावाची गोष्ट दुर्मिळ सांगितली. आणि तिसरी गोष्ट, महापुरुष संश्रयः जयाचे निसंगे महादोष भंगे. त्या संतांच्या सहवासामध्ये अति आदरे सज्जनाचा धरावा. ही सत्संगती म्हणजे महापुरुषांचा संश्रय मिळणं केवळ दुरापास्त नाही मिळत. बाकी सगळं मिळेल पण संतांचा सहवास नाही मिळत. म्हणून आचार्य सांगतात, दुर्लभम त्रयमेव. जे समर्थ प्राकृतात बोलतायत ते संस्कृतात ते सांगतात, मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. मग काय होतं त्यानं? हे सगळं आम्ही केलं, ऐकलं की या गोष्टींचा त्याग करा. 1.5 तासामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्याग करायला सांगणं केवळ अशक्य आहे. एक मोघम
चरणांचा विचार आपण केला, पहिलं चरण समर्थ सांगतात, मना सर्वही संग सोडून द्यावा. थोडस आकलन झालं या विषयाचं. मग करा काय तर अति आदरे सज्जनाचा करावा. त्याचा परिणाम सांगतात, जयाचे नि संगे महादुःख भंगे. या सगळ्या प्रक्रिया केल्याचा परिणाम या जीवाला जे अत्यंत भयंकर असणारं जे दुःख आहे, सगळ्यात दुःख मोठं कुठलं सांगितलं हो? ट्रेनमध्ये पाकिट मारलं गेलं हे दुःखाचं कारण आहे का? थोडेफार पैसे त्याच्यापेक्षा जास्त मिळाले तर सुख होतं ना माणसाला. मोबाईलची बॅटरी डाऊन झाली, 20% खाली आली, खाली 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 येत 1 वर आली, बंद पडली, हे दुःखाचं कारण आहे का? एखाद्या ठिकाणी आपण गेलो पाहुण्यांकडे आणि रेंजच नव्हते मोबाईल, हे दुःखाचं कारण आहे का? ह्या सगळ्या दुःखांचा जो शिरोमणीच आहे ते म्हणजे महादुःख. ते दुःख म्हणजे मृत्यूचं दुःख. माणूस सगळ्या गोष्टीची तयारी करतो, कीर्तनाला जायचंय ना, तयारी करून येतो. इथून मुंबईला जायचंय, ट्रेनचं तिकीट काढतो, UTS वर काढतो, हल्ली रांगेत उभं राहायला लागत नाही म्हणून ती तयारी करतो. अमेरिकेला जायचं झालं तर त्याला नक्की माहितीये 23 किलोचं वजन फ्लाईटमध्ये घ्यावं लागतं, तेवढ्याची तो सगळी तयारी करतो. घरी काटा आणतो त्याकरता, नाहीतर एअरपोर्टवरती ते फेकून देतात. दिल्लीला जायचं झालं तर ती अमुक अमुक तयारी करतो. शास्त्र असं सांगतं, जिथे निश्चित जायचंय, कदाचित तो अमेरिकेला जाईल माहिती नाही, मुंबईला जाईल माहिती नाही, अहो गजर लावून ठेवला पण तो गजर बंद करायला तो जिवंत पाहिजे ना दुसऱ्या दिवशी. खात्री कसली आहे सांगा ना? ज्या ठिकाणी निश्चित जायचंय एक ना एक दिवस, त्याची मात्र तो तयारी करत नाही. त्या औषधांवरती मॅन्युफॅक्चरिंग डेट लिहिलेली असते, त्याच्या खाली कुठली डेट लिहिलेली असते हो? एक्सपायरी डेट लिहिलेली असते. तशी या देहाची सुद्धा कुठली ना कुठली तरी एक दिवस ठरलाय, जो तुम्हाला माहिती नाहीये, मला माहिती नाहीये. मग त्याची नको का तयारी करायला? त्याकरता संतांचा सहवास मिळतो का बघा, त्यांचं जे वाङ्मय ते अभ्यासूया ना. प्रत्यक्ष समस्या अशी झाली समाजामध्ये, एखाद्या महाराजांना शरण जावं आणि नंतर लक्षात यावं की ते महाराज आता तुरुंगात आहेत, मग गुरुपौर्णिमा तुरुंगात साजरी करणार का? फसवणूक सांगण्याचा भाव असा आहे की फसवणूक होण्याचा संभव जास्ती आहे. म्हणून संतांचं जे वाङ्मय आहे, आता ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, तेनेयम वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्षावर्तते हरे, हे भगवान गोपाल कृष्ण सांगतात. समर्थ सांगतात, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी निरंतर. कुठे आहे मी? आत्माराम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध. पण समाजाची ही समस्याच आहे. साधं कुठली गोष्ट त्याला साधन करायला सांगितली, दासबोध वाचा, नामस्मरण करा हे सांगितलं तर त्याला त्याच्यात काय आहे? युट्यूब वरती आणि टीव्ही वरती चॅनल्स आपण बघून 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 डोक्याचा जो भुसा करून घेतला आहे. सभी समस्याओं का एक ही हल, एक लोटा जल आहे ना असं. त्याला त्या शंकराच्या पिंडीवरती पाणी घातल्यावरती असं वाटतंय काहीतरी मी परमार्थ केला, पण हा खरा परमार्थ नाहीये. शांत चित्तानं या अभंगाचा, या मनाच्या श्लोकाचा थोडा तरी विचार करता यायला पाहिजे, असं समर्थांना, संतांना, शास्त्राला अभिप्रेत आहे, अपेक्षित. म्हणून त्यांच्या सहवासात जाऊन बसा. जयाचे नि संगे महादुःख भंगे. परिणाम काय? सगळ्यात शेवट जीवनातलं तत्वज्ञान, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. कुठली साधना करण्याची आवश्यकता नाही. हे वाक्य नकारात्मक नाहीये, साधना केल्यानंतरच समर्थ सांगतो. 12 वर्ष तपश्चर्या केली, आत्मसाक्षात्कार झालाय आणि नंतर सांगताय, जयाचे नि संगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. ही साधना करूया, पण ती साधना मी कशा करता करतोय याचा विचार करायचा. आणि अनायसे सगळं आपोआप. तो परीक्षित राजाला काय झालंय सांगा ना. शुकदेव सांगतात, राजा अरे तुला तुझी एक्सपायरी डेट कळलीये तरी 7 दिवसांनी मृत्यू येणार आहे, याचा अर्थ पुढचे 6 दिवस तुला मृत्यू येणार नाहीये ही खात्री बाळग. म्हणून सगळं जे व्हायचं ते आपोआप होणार आहे.
समर्थांच्या कृपेने असेल, संतांच्या कृपेने असेल, भगवंताच्या कृपेने असेल. थोडक्यात त्या अभंगाचा सारांश असा आहे की एक वेळ जीवनामध्ये अशी यावी, माझा प्रपंच उत्तम करावा. समर्थांनी तर सांगितलंय ना, प्रपंच करावा. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो. म्हणून आधी प्रपंच व्यवस्थित करूया, त्या प्रपंचातले उपभोग जे घ्यायचे ते व्यवस्थित घेऊया. यानंतर काय करा, कधीतरी मनाला हे पटवून घेऊया की हे सगळं मिथ्या आहे, कधीतरी हे सोडून जायचं आणि त्याचं चिंतन, त्याचं मनन, त्याचं निधिध्यासन करूया. संतांच्या सहवासात राहूया आणि जे यथाशक्ती मला परमार्थ करायचा आहे तो विचारांनी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करूया. याचं एकमेव कारण असं आहे, हा देह कधी ICU मध्ये जाऊन जर पडला तर कशी मी जपमाळा हातात घेणार हो, कसं मी कर्मकांड सांभाळणार. म्हणून जेव्हा या देहानं शक्य तोपर्यंत ते कर्मकांड करायला पाहिजे, जपमाळ घ्यायला पाहिजे. पण हे महादुःख नावाचं जे, मृत्यू नावाचं जे दुःख आहे त्या जीवाला, ते मृत्यू नावाची गोष्ट मला येणारच नाहीये हे कळण्याकरता सत्संगतीमध्ये राहा. जनी साधने वीण सन्मार्ग लागे. संत जी काय कृपा करायची ती करतात आणि अशी कृपा कोणावरती झाली, काय नक्की साधन काय त्यानं माणसानं त्या केलं का? साधन जाप्य करत होता, तपश्चर्या करत होता, असं काय होता का करत? आणि त्या मृत्यूला चुकवून संत कृपा करतात, म्हणजे सामान्य कृपा करत नाही. एखादं काम त्या जीवाकडून करून घ्यायचं झालं तर ते कोणत्याही मार्गाने करून घेतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात, मला कोणाच्या माणसाची आवश्यकता नाहीये हे काम करून घ्यायला. समोर गवत होतं, गवताच्या काडीकडे बघून गोंदवलेकर महाराज म्हणाले, या गवताच्या काडीकडून मी हे काम माझं करून घेऊ शकतो. ती कृपा या जीवावरती कशी करतात हे दृष्टांत म्हणून आख्यानामध्ये बघूया. इथेच पूर्वरंगामध्ये विरमतो. मना सर्वही संग सोडून जावा, मना सर्वही संग सोडून जावा. देऊ का? नमस्कार. मी लावतो, खूप तो घामाने पसरतो अगदी. आजचे आपले कीर्तनकार हरिभक्तीपरायण समर्थ भक्त अमेय बुवा गुणे यांचा परिचय करून देते. लौकिक अर्थाने जे शिक्षण झालेलं आहे ठेवू का? ते म्हणजे BA BEd आणि अर्थशास्त्र या विषयात MA केलेलं आहे. तबला विशारद आहे. हार्मोनियमचाही मध्यमापर्यंत एक परीक्षा दिलेली आहे. संगीताचा अभ्यास चालू आहे. संगीताचा अभ्यास म्हणजे मोठं सागरच आहे ना, कराल तेवढा कमीच आहे. नोकरी 2015 ते 2017 2च वर्ष ICICI बँकेमध्ये ऑफिसर म्हणून आधी जॉब स्वीकारला, त्यानंतर प्रमोशन घेतलं आणि 2च वर्षामध्ये नोकरीचा राजीनामा दिला. कशासाठी? उलटा करा. तर हे समर्थांचं जे कार्य आहे त्या विचारांचा प्रचार आणि प्रसार कथेच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून करावं यासाठी म्हणून नोकरीचा राजीनामा दिलाय. 2015 पासून रामकथा करायला सुरुवात केली आणि अनेक ठिकाणी रामकथा झाली. त्याचप्रमाणे श्रीमद भागवताची कथाही अनेक ठिकाणी
त्यातले त्यात विशेष करून नाशिकला आणि नैमिषारण्यात सुद्धा झालेली आहे. कीर्तन कथा अनेक ठिकाणी झालेली आहे. त्याचप्रमाणे नर्मदा पुराणात म्हणजे नर्मदा परिक्रमा करताना परिक्रमावासियांना नर्मदा पुराण ऐकवलंय, तीही कथा आलेली आहे. आता टेक्निकल असल्यामुळे सध्या नुकतंच इन्फोसिस फाउंडेशन आणि भारतीय विद्या भवन यांच्या संयुक्त विद्यमाने कॉर्पोरेट कीर्तनाचं आयोजनही मुलांनी केलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचा जो प्रचार दौरा असतो त्यातही मुलांची कीर्तन होत असतात. हरिभक्तीपरायण आदरणीय मकरंद बुवा रामदासींकडे गेली 16 वर्ष ते अभ्यास करतायत आणि आपल्या डोंबिवलीतलं वैभव असलेले हरिभक्तीपरायण आनंदबुवा जोशी यांच्याकडेही गेली 5 वर्ष कीर्तनाचे धडे घेत आहेत. आजचे तरुण कीर्तनकार, युवा कीर्तनकार आणि हे करत असताना आमच्या कीर्तन मुलालाही मदत थोडीफार या ना त्या रूपात काहीतरी करावी हीही इच्छा आहे. आणि त्यामुळे यंदाच्या वर्षी, मागच्या वर्षी त्यांचं कीर्तन मुलात ज्या वेळेला कीर्तन ठेवलं तेव्हा लक्षात आलं त्यांच्या की तो मागचा बोर्ड काही म्हणाले बाई बरोबर नाही वाटत आहे. पुढच्या वर्षी हे बुवा आणि हे इथं बसले ते दुसरे बुवा, आम्ही दोघं म्हणाले नवीन बोर्ड करून देतो, काय जो खर्च येईल तो आमचा आणि बोले पैसा चालेल त्याची बंदावी पावले. बोलण्याप्रमाणे यावर्षी नवीन बोर्ड आम्हाला करून त्यांनी दिलेला आहे. असं तरुण या कीर्तन क्षेत्राकडे तरुणांनी वळावं असं आम्ही नुसतं म्हणतो, पण हे एक दोघं आहेत कार्यबाहुल्यामुळे जास्त वेळ त्यांना देता येत नाही याची त्यांना खंत पण वाटते. पण ठीक आहे, आम्ही समजून घेऊ शकतो. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कीर्तन मुलाची आठवण ठेवणं, कीर्तन मुलाला आपल्याकडून होईल त्या स्वरूपात मदत करणं एवढं केलं तरी महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट, कीर्तन मुलासाठी जिथे आम्ही म्हणू त्या ठिकाणी कीर्तनाला उपलब्ध असणं हीही मोठीच सेवा आहे आणि ती हे दोन्ही कीर्तनकार करतायत. मला वाटतं कीर्तनकारांचा आणि साथीदारांचा सन्मान झाला. आपले हे कीर्तनकारच आहेत, मागच्या वर्षी यांचंही कीर्तन होतं त्यामुळे त्यांनाही श्रीफळ प्रसाद द्यावा दिलेले का अच्छा. आणि मुलांना विनंती करते की हे आता आज होणारच होतं, त्याला काही इलाज नाही. आज थोडंसं मुलांना सुरुवातीला इथे आवाजाचा थोडासा प्रश्न आला. खरं म्हणजे युवा कीर्तनकार आहे, टेक्निकल आहे म्हणून कालपर्यंत साध्या वायरी होत्या. आज त्यांनी बिना वायरीचे हे माईक आणले, पण ते आता ॲडजस्ट होईपर्यंत थोडा वेळ जाणार आहे. त्यामुळे तुमच्या कीर्तनापासून सुरुवात आहे की टेक्निकल नवीन नवीन गोष्टींना थोडंसं आमच्या पिढीला थोडं ते समजून घ्यायला, जाणून घ्यायला थोडा वेळ जाणार आणि ते तुम्ही समजून घ्या याची खात्री आहे. या आवाजाचा त्रास सोडला तर बाकी डोळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्की येईल याची खात्री आहे. मुलांना विनंती करते, तत्पूर्वी उद्याचे कीर्तनकार आमचे कीर्तन कुलाचे कार्याध्यक्ष हरिभक्तीपरायण महेश बुवा शुक्ल यांचं उद्या कीर्तन होणार आहे. आज इथे बुवांनी पूर्वरंग उत्तम सादर केला आहे. आपण सगळे उत्सुक आहोत उत्तर रंग ऐकायला आणि म्हणून जास्त वेळ न घेता बुवांना विनंती करते की त्यांनी आख्यान भागाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ.
प्रवरातिरी विजिनिवास क्षेत्रांतरी सुबोध लिहिला असे विमल ग्रंथ ज्ञानेश्वरी. प्रत्यक्ष महाविष्णूंनीच माऊलींच्या रूपानं अवतार घेतला. अनेक लोकांनी लहानपणी या माऊलींना छळलं अक्षरशः, पण शेवट विसोबा खेचरांनीच कौतुक केलं. महाविष्णूंचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ही जी मुलं जन्माला आली ती काही सामान्य मुलं नव्हती. लोकविलक्षण अद्भुत असं कार्य जीवनामध्ये करून दाखवलं. आणि आता मौंजी बंधन करायचं खूप मोठा प्रसंग आहे, पण त्यातला महत्वाचा प्रसंग म्हणून आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मौंजी बंधन करायचं म्हणून निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव, ज्ञानोबा माऊली आणि मुक्ताई ही पैठण क्षेत्री आली. आणि पैठण क्षेत्री ती जी विद्वत ब्राह्मण सभा होती, आणि ही शुद्धिपत्र मिळवण्याकरता, कारण मौंजी बंधन झालं पाहिजे या कारणाकरता शुद्धिपत्र मिळवलं पाहिजे म्हणून शुद्धिपत्र मिळवण्याकरता पैठण क्षेत्री आली. आणि या ब्राह्मण सभेसमोर चारही मुलं ही उभी आहेत. त्या ब्राह्मणांनी, तथाकथित विद्वान ब्राह्मणांनी या मुलांना विचारलं की ठीक आहे सगळं, पण तुमचं आत्ता गोत्र काय? ते म्हणाले अहो तेच तर जाणून घ्यायला आलोय. ते म्हणाले जर तुम्हाला गोत्र माहिती नाही मग तुम्ही कोण आहात? माऊलींनी लगेच उत्तर दिलं आम्ही परब्रह्माचे अंश आहोत. हे म्हटल्यावरती त्या पैठणच्या ब्राह्मणाला राग आला, कारण हे सगळं त्यांनी बोलायचं असतं ना. एक ब्राह्मण तिथला उभा राहिला. तो म्हणाला तो समोरनं जो रेडा चाललाय त्याचं सुद्धा नाव ज्ञानेश्वरच. मग जर तुम्ही परब्रह्माचे अंश आहात आणि त्याच्यात सुद्धा परब्रह्म आहे, तर जसे वेद तुम्ही म्हणता तसा तो रेडा बोलेल. चिमुरडी मुक्ताई पुढे आली. ती म्हणाली अहो का नाही बोलणार, तुम्ही बोलता. काय अभंग आहे मुक्ताईचे. अहो नामदेवांचं कीर्तन, ते कीर्तन झाल्यानंतर माऊली निवृत्तीनाथ नमस्कार करतात त्यांना. मुक्ताईला सांगितलं अगं कर नमस्कार. ते म्हणाले मी नाही करणार. का? अगं काय कीर्तन करतो तो. नामदेव कीर्तन करी पुढे बा नाचे पांडुरंग, प्रत्यक्ष पांडुरंग त्याच्या समोर येतो, त्याला नमस्कार नको करायला? ती म्हणाली अहो भगवंत त्याच्याशी बोलतो, हे काय नमस्कारार्ह असू शकत नाही. अखंड जयाला देवाचा शेजार, त्याचा अहंकार गेला नाही. मुक्ताई सांगते काय तत्वज्ञान आहे मुक्ताईचं. आणि आता लक्षात आली ही गोष्ट, माऊलींनी काय करावं. माऊलींच्या चरित्रातला अत्यंत महत्वाचा प्रसंग आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर सांगतात, हा प्रसंग रोज कीर्तनात सांगा. माऊलींनी बाहेर पडावं त्या अंगणामध्ये आणि त्या रेड्याच्या मस्तकाला फक्त स्पर्श केला, त्या रेड्याच्या सर्वांगातून वेद यायला लागले असं वर्णन. निवृत्तीनाथांनी बघितलं एकदा, सर्वांगातून वेद येऊ नयेत, फक्त मुखातून यावेत म्हणून त्या रेड्याच्या मुखे वेद वदवले. चमत्कार झाला. अहो काय केलं म्हणजे काय, ते एकदा थोडस पूर्ण होते म्हणजे थोडी एकाग्रता होईल. 5-10 मिनिटं कीर्तन वाढेल. का आधी का सांगून ठेवलं, बसण्याचा धीर राहतो माणसाचा, की बाबा 7:30ला संपणारे पण 7:45 झाले, ठीक आहे माझी सोडवणूक करून घेतली. हो सांगण्याचा भाव असा, त्या
रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आता या ब्राह्मण सभेनं शुद्धिपत्र दिलं. ज्ञानेशो भगवान विष्णू. कोण आहेत ही मुलं? ही 4 मुलं काही सामान्य नाहीत. ही कोण आहेत मुलं? ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरः, सोपानो ब्रह्मदेवस्य, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला, वैकुंठनाथ भगवान की. शुद्धिपत्र दिलं. ब्राह्मण सभेनं सांगितलं यांना शुद्धिपत्र देण्याची आमची योग्यता नाहीये, पण काहीतरी द्यायला पाहिजे, कारण पैठण त्यावेळेचं मान्यता प्राप्त ही ब्राह्मण सभा मानली जात असे. आणि आता माऊली सांगतात निवृत्तीनाथांना, आता करूया मौंजी बंधन. निवृत्तीनाथ महाराज म्हणाले मौंजी बंधनाकरता शुद्धिपत्र मिळवायचंच नव्हतं. संत किती सूक्ष्म विचार करतात बघा. हा मुंबईचा वाघ नाहीये, थोडासा आवाज वाटला असला तरी. सांगण्याचं कारण असं, सूक्ष्म पातळीवरती संत विचार करतात. माऊली सांगतात अहो मग मौंजी बंधन करायचं नाही तर शुद्धिपत्र का मिळवलं? निवृत्तीनाथ महाराजांनी काय वर्णन केलंय? निवृत्तीनाथ महाराज म्हणाले आपल्या या समाजामध्ये आपल्याला बोलण्याकरता काहीतरी अधिकार प्राप्त व्हावा. संतांच्यात जर मौंजी झालेल्या नसतील तर ते सामान्यांना काय सांगणार? आपण संतांना फॉलो करतो ना, संतांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. संत काय सांगतील ते अनुसरण करत नाही, पण अनुकरण करतो. सांगण्याचा भाव असा की ही सगळी मंडळी आता निघाली. कुठे आली? फिरत 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 प्रत्येक गावामध्ये जावं, या भागवत धर्माची पताका प्रत्येक गावात फडकवावी. काय भागवत धर्म आहे आणि काय प्रवचन आहे माऊलींचं. माझ्या मराठीची या बोल कौतिके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. काय मराठीचं माऊलीने सांगितलं, मराठी भाषा एका बाजूला ठेवा आणि अमृत एका बाजूला ठेवा. ते मराठी भाषेचं जे पारड आहे ना ते जड होईल. माऊलींची ओवीच आहे ज्ञानेश्वरीमध्ये. अहो अमृत नावाची जी गोष्ट आहे ते माणसाला दीर्घजीवी बनवतं, पण हे जे कथामृत आहे माऊलींनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, हे कथामृत त्या मनुष्याला दिव्यजीवी बनवतं. आणि त्या वेळेला हे काय मराठी करता एकत्र येणं वगैरे हे भानगड नव्हती हो देवाची. एकानं छान छान मीम्स पाठवलं मोबाईल वरती, आता आम्ही मराठी करता एकत्र आलो. मग वेगळे कशाला झाला होता? हे कधीतरी बोलावं लागेल. त्या करता कीर्तन करायला तिथे उभं केलेलं आहे, समाज प्रबोधनाकरता केलंय ना उभं. काळजीपूर्वक राजकारण सुद्धा त्याच्यात आलं पाहिजे. आणि समर्थांचा प्रघात आहे हा, काय अमेय गुणे सांगत नाहीये. ज्या छत्रपतींचं नाव आपण घेतलं, छत्रपती शिवाजी महाराज की का जय म्हटलं सांगा ना मला. अहो ज्या महापुरुषासमोर आपण उभे राहिलो आणि गर्जना केल्यानंतर आपलं ताठ मस्तक आपण त्यांच्या समोर झुकवतो, आदरानं झुकवतो. त्यांचं सद्गुरुपद भूषवणारे समर्थ रामदास स्वामी यांच्या कीर्तनाला, तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला छत्रपती सातत्यानं जातात. लहानपणापासून या छत्रपतींवरती संस्कारच असे केले शहाजी महाराजांनी. उमाजी पंडित आणि केशव पंडित नावाचे 2 विशेष पंडित दाक्षिणात्य पंडितांची नेमणूक केली. माझ्या या बालशिवबाला महाभारत, भागवत, रामायण सातत्यानं हॅमर करा. हॅमर हा माझा शब्द आहे. सातत्यानं सांगावं म्हणून तो पराक्रम करू शकले. तेच काम ज्ञानोबा माऊली करतात. आणि असे फिरत 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 एका गावी आले. आणि काय ती माऊलींची वाणी हो. ओवरीमध्ये प्रवेश आहे त्यांना, मंदिरामध्ये प्रवेश नाहीये, म्हणून ओवरीमध्ये ही 4 मुलं प्रवचन करतात. आज माऊली प्रवचन करतात, बाकी 3 श्रोते होतात.
उद्या सोपानदेव प्रवचन करायला सुरुवात करतो. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताई श्रोते होतात आणि हे त्यांचं बोलणं इतकं मधुर आहे, इतकं गोड आहे. हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. इतकं ते सुंदर असं बोलणं. समाज जमायला लागला. त्यानं वाटतंय आपल्या काहीतरी हिताचं हे बोलताय, आपल्या कल्याणाचं हे बोलताय. आणि त्यातल्या काही लोकांनी सांगावं माऊलींना की हे तुम्ही जे तुमच्यामध्ये बोलताय चौघांमध्ये, ते ऐकण्याकरता आम्ही येऊ का? त्या पूर्वरंगाचा आधार मी घेतला अध्यात्म श्रवणानं. अध्यात्म श्रवण काय करतं? आणि अनेक लोक येऊ लागले, गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली. माऊलींची ती भाषा आणि लोक प्रभावित होत आहेत. आणि खरंच हे आपल्या कल्याणाचं, हे अध्यात्म श्रवण वाया जाणार नाही. माऊली सांगतात, हे या जन्मात तुम्ही ऐकलेलं असेल आणि देह पडला तरी पुढच्या जन्मामध्ये हे जे ऐकलेले विचार आपण घेतलेले त्याच्या पुढपासून आपली प्रगती सुरू होते. आणि हे पटू लागलं त्या सामान्य जीवाला, कारण ते तसंच आहे. अध्यात्म नावाची गोष्ट आहे, तसंच आहे. आणि या सगळ्या लोकांमध्ये नेहमी हे घडणारा प्रसंग, आजही आपण त्याचा अनुभव घेतो. एक खातं तयार होतं. कुठलं खातं? चौकशी खाते. कुठनं आली ती मुलं? काय खात असतील? काय जेवत असतील? असं प्रत्येकाला कुतूहलानं वाटतंय. आणि विचारावं कसं? साधारण 700-800 वर्षापूर्वीचा कालखंड आहे. कुठल्याही स्त्रीनं जाऊन समोर विचारावं माऊलींना, असं धाडस नव्हतं होत पूर्वीच्या काळामध्ये. या न्यायाप्रमाणे आता विचारायचं कोणी? म्हणून त्या गावच्या एक प्रतिष्ठित बाई, त्यांचं नाव अन्नपूर्णाबाई, त्या म्हणाल्या, तुम्ही बाजूला व्हा म्हणाले, मी विचारते. कसे दिसले माऊली वर्णन केलं. त्या अन्नपूर्णाबाई माऊलींच्या समोर येतात. जणू काही प्रत्यक्ष सूर्य माझ्या समोर आहे. आणि वर्णन केला अन्नपूर्णाबाईंनी, तू कश्यपात्मक तुझा मज वाटतोस, जाळील हे तव तेज पाहणे रवीस. माऊली, प्रत्यक्ष सूर्य, कोट्यावधी सूर्य डोळ्यासमोर यावेत, पण शांत असा प्रकाश. असं वाटतं सैलू, तुम्ही कुठे खाता? काय करता तुम्ही? माऊली म्हणाले, असं असं गावामध्ये भिक्षा मागतो आम्ही. एक आपल्याला विनंती करू? काय भाषा आहे? माऊली म्हणाले, आईनं कधी मुलाला विनंती करायची नसते. निवृत्तीनाथांकडे बघितलं मात्र, सद्गुरू आहेत ना त्यांचे. निवृत्तीनाथांनी खूण केली, अंतरीच्या अंतरखुणा अंतर्निष्ठची जाणती. त्यांनी खूण केली, जे काही त्या म्हणतील ते स्वीकार. अन्नपूर्णाबाई म्हणाल्या, एक विनंती अशी होती की तुम्ही हे जे रोज करताय, कथा कीर्तन प्रवचन करताय, तुमच्या अन्नाची व्यवस्था तुम्ही करताय, पण एक वेळचं अन्न, एक वेळचं भोजन आमच्या घरी येण्याकरता याल. लगेच माऊलींनी होकार दिला. आणि इथं पासून रोज ही चारही भावंड अन्नपूर्णाबाईंच्या घरी संध्याकाळी फराळाला येतात. रोज कीर्तन सुरू आहे, प्रवचन सुरू आहे. आणि आता एक दिवस एकादशीचा प्रसंग येतो. उद्या आता एकादशी. प्रवचन झाल्यानंतर माऊलींना अन्नपूर्णाबाईंनी विचारलं, माऊली, उद्या आता सगळ्यांचा उपवास असणार आहे, मग तुम्ही फराळाला येणार का? ते म्हणाले, फराळाला नाही, आपण पूर्ण एकादशीचाच पूर्ण दिवस नामसंकीर्तन करूया.
कोणत्या तरी फॉर्म मध्ये भगवंताला सातत्यानं आठवणं. वास्तविक एकादशीचा उपवास येतो दशमीला सुरू करायचा. ऐकून ठेवा फक्त, हे आताच्या काळात हे सगळं म्हणजे दुर्मिळ झालंय, हे सगळं करणंही अशक्य आहे. दशमीला तो उपवास सुरू करायचा. थोडं काळजीपूर्वक ऐका, थोडं विज्ञान त्यातलं सांगतो आणि पुढे जातो. दशमीला तो उपवास सुरू करायचा. दशमीच्या दिवशी रात्री जे काही आपण फराळ घेऊ, जेवण करू, त्यानंतर उपवास सुरू करायचा. एकादशीचा पूर्ण दिवस उपवास आणि द्वादशीला पहाटे दही भात खाऊन तो उपवास सोडायचा, म्हणजे देवाला नैवेद्य समर्पण करायचं. हे सगळं काउंट केलं तर 36 तास होतात. आता विज्ञानाला हे कळायला लागलंय की 36 तास तुम्ही फास्टिंग केलं, फास्टिंग वगैरे म्हणजे जरा शब्द आपलेसे वाटायला लागले ना आता. तुम्ही 36 तास फास्ट उपवास केला की शरीरात असणाऱ्या ज्या अतिरिक्त पेशी आहेत, एक्सेस सेल आहेत, ते त्या पेशींना खाऊन टाकतात. कसं कळलं असेल आपल्या पूर्वजांना हे? ऋषी मुनींना हे कसं कळलं असेल 36 तास फास्ट करा म्हणून? कीर्तन ऐकल्यासारखं नको, त्यातलं मला घेण्यासारखं काय हे पण बघायला पाहिजे ना. नाहीतर ते गतानुगतिक लोक असंच होतंय. म्हणून सातत्यानं अध्यात्म श्रवण करण्याचा फायदा एखादं वाक्य आपल्या कामाचं मिळतं. सगळं कीर्तन काही आपल्या उपयोगाचं असतं असं नाहीये. मेडिकल मध्ये किती लाखो औषधं ठेवलेली असतात ना. आपलं जर डोकं दुखत असेल तर फक्त डोकंदुखीचीच गोळी आपण घेतो. हे ज्याप्रमाणे व्यवहारात आहे त्याप्रमाणे अध्यात्म श्रवण सुद्धा करावं. समर्थ सांगतात, ऐसे हे बहुतची ऐकावे, सार ते शोधोनी घ्यावे, असार ते जाणोनी त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. आणि असं चाललंय. आणि त्या एकादशीचा दिवस द्वादशीला उपवास सोडायचा म्हणून या अन्नपूर्णाबाई सकाळी लगबग सुरू आहे. पहाटे 3 वाजल्यापासून 4-4:30च्या सुमारास या अन्नपूर्णाबाईंचे पती सच्चिदानंद पंत कुलकर्णी पहाटेच्या वेळेला सोवळं नेसून सगळं आपलं कर्म आटोपून, स्नान संध्या इत्यादी विधी आटोपून आता महाविष्णूंवरती अभिषेक करण्याकरता पवमान सुरू केलंय. विष्णू सहस्रनाम म्हणतायत, पवमान म्हणतायत. त्या सूर्योदय होईपर्यंत तो अभिषेक सुरू ठेवतात. आणि एकदम ते पवमान म्हणा किंवा विष्णू सहस्रनाम थांबलं. ते थांबलं का थांबलं हे बघण्याकरता अन्नपूर्णाबाईंनी त्या स्वयंपाकगृहातनं फक्त देवघरामध्ये नजर टाकली आणि ते सच्चिदानंद पंत पाटावरती बसलेले, पाठीमागे पाठ घेतलेला, त्या पाठीमागच्या पाटाला असे जणू काही हे झोपलेत असं वाटावं. अन्नपूर्णाबाई आपल्याशीच हितगुज करतायत. अरे, कथा कीर्तन प्रवचनात लोक झोपतात, जांभया देतात हे बघितलं होतं, पण म्हणाले अभिषेक करताना सुद्धा झोपतात. एकदा दोनदा हाक मारून बघितली, नंतर लक्षात आलं काहीतरी बिघडलंय म्हणून देवघरामध्ये गेल्या सोहळ्यामध्येच आणि मांडीला फक्त स्पर्श केला. थंडगार पडलेलं शरीर. सच्चिदानंद पंतांना हाक मारली, काही प्रतिक्रिया नाही. आणि जे कळायचं ते कळून गेलं आणि हंबरडा फोडला अन्नपूर्णाबाईंनी. वरचा शब्द कंठसूत्र दृढ तरी माझे, कंठसूत्र दृढ तरी माझे, सखयानो कैसे तुटले, सखयानो कैसे तुटले. कंठसूत्र दृढ तरी माझे, कंठसूत्र दृढ तरी माझे, सखयानो कैसे तुटले. सख्यानो धावा धावा धावा. माझ्यापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या प्राणनाथांवर केलं, ते माझे प्राणनाथ मला सोडून गेले. कंठसूत्र दृढ तरी माझे, सखयानो कैसे तुटले. जग जन्मी म्या पापिणीने,
गत जन्मी म्या पापिणीने मज लागी शिवव्रत त्यजली, मज लागी शिवव्रत त्यजली, मज लागी शिवव्रत त्यजली. सख्यानो धावा धावा धावा, सगळा गोंधळ उडाला. लोक जमली, शेजार पाजारी जमले, वैद्य आले आणि निश्चित झालं की या देहातला प्राणपक्षी कधीच निघून गेला. रडायला लागल्यावर अन्नपूर्णाबाई सगळी तयारी सुरू झाली आणि आता त्या सच्चिदानंद पंतांना बाहेर अंगणामध्ये आणण्यात आलं. जे स्नानाचे इत्यादी उपचार करायचे त्या पार्थिवावर ते करणं सुरू झालं आणि अत्यंत गंभीर झाल्या अन्नपूर्णाबाई. शास्त्र असं सांगतं, ज्याच्या चित्तापर्यंत परमार्थ गेलेला आहे त्याचं चित्त सुद्धा शांत होतं. लक्षात आलं जे व्हायचं ते होऊन गेलं, आता आपल्या हातात काही नाही. भगवंताची इच्छेनं सगळं चाललंय, देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते पाहावे. काय करावं, अलोट गर्दी आहे आणि आता ते पार्थिव उचलणार. त्यावेळेला अन्नपूर्णाबाई म्हणाल्या, काय करा, मला सती जायचंय, मला या सच्चिदानंद पंतांबरोबर सती जाऊ द्या. हे सगळ्यांनी ऐकल्यानंतर, बरं सती जाणं म्हणजे काही सामान्य आहे का गोष्ट? त्या सती जाण्याकरता वस्त्र वेगळी मागवावी लागतात, ती बनवावी लागतात, ते सगळी मोठी प्रक्रिया आहे. एक दोन तिच्या मैत्रिणींनी अन्नपूर्णाबाईंच्या सख्यांनी समजावून सांगितलं, अगं नको, अगं गेली ती अन्नपूर्णाबाई आणि राहिला तो सच्चिदानंद पंत, आता तुझ्यावरती ही जबाबदारी घे आणि हा प्रपंच कर नेट का. नाही, इतक्यामध्ये त्या गर्दीमधून त्या अन्नपूर्णाबाईंना असणारी 3-4 वर्षाची मुलगी चिमुरडी, तिला कोणीतरी असं भिरकवावं जेणेकरून हिला बघितल्यानंतर तरी अन्नपूर्णाबाईंचा निश्चय बदलेल. त्या चिमुरडीला पटकन बाजूला भिरकवून दिलं आणि आता मात्र लोकांना खात्री पटली की या अन्नपूर्णाबाईंचा निश्चय पक्का झाला. जवळच असणार ती नदी, त्या नदीच्या क्षेत्रावरती चिता रचण्यात आली. चिता रचून त्या चितेवरती हे पार्थिव ठेवण्यात आलं. सतीची वस्त्र इतक्या वेळामध्ये मागवण्यात आली. आता ही सती जायला निघाली. काय अलौकिक प्रसंग झाला माऊलींच्या चरित्रामध्ये. सती जाण्याकरता निघाली आणि क्षणभर हिला असं वाटलं की जिथे चिता रचलेली आहे, आपण थोडस डाव्या बाजूला फक्त कटाक्ष टाकला, काय दिसलं अन्नपूर्णाबाईंना? एक मोठा वटवृक्ष, त्या वटवृक्षाच्या पारावरती बसलेले प्रत्यक्ष माऊली. काय स्थिती होती माऊलींची. शांत बसलेत. या संपूर्ण विश्वाचं अभिन्न उपादान निमित्त कारण जाणणारे सर्वधी साक्षीभूत हा प्रसंग माऊलींना कळला नाही का? नक्की कळला असणार. म्हणून शांत अर्धोन्मिलित नेत्र आणि जणू काही समाधी लागली. काय चिंतन करतोय हा महापुरुष. समाधी साध संजीवन नाम, समाधी साध. संत आपल्यावरती कृपा करतात ना, ती काही सामान्य कृपा करत नाही. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, प्रत्यक्ष ज्ञानमूर्ती असणारे सद्गुरु फक्त या संपूर्ण विश्वाची काळजी माऊलींना आहे. आता विश्वात मके देवे येणे वाग्यज्ञ दोषावे. माझ्याकरता काही काय मागितलं विचार करा ना माऊलींनी. स्वतः करता माऊलींनी काय मागितलं का या भौतिक जीवनात?
स्वतः करता सोडूनच द्या. जिथे देह ठेवायचा आहे ती जागा सुद्धा जमिनीवरची नको, अंडरग्राऊंड. किती किती निम्न पातळीवरती यावं आपल्या करता, तुमच्या माझ्या करता. आत्ताच्या आधुनिक विचारवंतांचा प्रश्न असा आहे की या संतांनी समाजाला काय दिलं. किती गंभीर आरोप करतो आम्ही संतांवरती. संतांनी काय दिलं याचं उत्तर, संतांनी विचार दिला, संतांनी अध्यात्म दिलं, परमार्थ कसा करायचा सांगितलं. असं सर्वधी साक्षीभूतम, माझ्या बुद्धीमध्ये जो विचार येतो तो विचार आधी सद्गुरूंकडे गेलेला असतो. मोठी प्रक्रिया ही सगळी. म्हणून ते सर्वधी साक्षीभूतम असतात. माझ्या बुद्धीचाही ताबा त्यांच्याकडे असतो. असे माऊली शांतपणानं या विश्वाचं कसं होईल भलं, त्या विश्वाचं कल्याण कसं होईल असा विचार करत बसलेले माऊली. अन्नपूर्णाबाईंनी फक्त कटाक्ष टाकला आणि मनामध्ये फक्त विचार आला, नाहीतरी आता देह पडलाच आहे आपल्या यजमानांचा, किमान माऊलींना नमस्कार तरी करून येऊया. सत्संगतीचा परिणाम काय होतो, मना सर्वही संग सोडून द्यावा, पण अति आदरे सज्जनांचा करावा. त्या सत्संगतीचा काय 2, 4, 5, 10, 15 दिवस राहिले असतील माऊली आणि 4 मुलं, त्या थोडा काळ सत्संगतीमध्ये राहिल्याचा परिणाम जयाचे मी संगे महादुःख भंगे. गेल्या धावत धावत माऊलीकडे आणि नमस्कार केला. कसे बसले होते माऊली. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, निवृत्ती दातारू. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, निवृत्ती दातारू. हरि नाम उच्चारू, हरि नाम उच्चारू. दिधला ते, दिधला ते समाधी संजीवन नाम, समाधी समाधी धावत धावत गेली आणि माऊलींच्या चरणावरती मस्तक ठेवलं. अर्थातच समाधीस्थ असणारे माऊली, माऊलींनी माऊलींच्या मुखातून आपोआपच आशीर्वाद बाहेर पडला. अष्टपुत्राचा सौभाग्यवती. अर्धोन्मिलित नेत्र आहेत, समाधी अवस्थेमध्ये आहेत. आता ते हळूहळू या व्यावहारिक सत्तेमध्ये येत आहे. इतक्यामधून जी वाणी बाहेर पडली ही काही सामान्य वाणी नव्हे, भगवान गोपालकृष्णांची वाणी आहे ती. आशीर्वाद दिला आणि आता अन्नपूर्णाबाई प्रश्न विचारतात माऊलींना. पुण्या जन्मास्तव आशीर्वाद देता, पुण्या जन्मास्तव आशीर्वाद देता, पुण्या जन्मास्तव आशीर्वाद देता. सती या जन्मी चाललेली माता, सती या जन्मी चाललेली माता. शक्य नाही श्री हरी बोलता है, शक्य नाही श्री हरी बोलता है. तुझ्या पतीला आयुष्य अजून आहे, तुझ्या पतीला आयुष्य अजून आहे, अजून आहे, अजून अन्नपूर्णाबाई विचारतात, हा तुम्ही आशीर्वाद जो दिला तो कुठल्या जन्माकरता दिला.
समोर बघा एकदा माऊली काय प्रसंग घडला आणि क्षणार्धात माऊलींच्या लक्षात यावं. माऊलींच्या लक्षात यावं. सगळा घडलेला प्रसंग माऊलींना समजला आणि माऊली ताडकन तिथून निघाले. भरभर चालत आले. त्या नदीचं पाणी हातामध्ये घेतलं आणि माऊलींनी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव म्हणत फक्त त्या पार्थिवावरती पाणी प्रोक्षण केलं. मात्र एखादा मनुष्य झोपेतून उठून बसावा त्याप्रमाणे सच्चिदानंद पंत उठून बसले. सगळ्यांनी हा चमत्कार बघितला आणि आता लोकांनी माऊलींना नमस्कार केला. शेवट एक गोष्ट लक्षातच घेऊया, नमस्काराशिवाय चमत्काराशिवाय नमस्कार करतच नाहीत. म्हणून कधी या गोष्टीचा खूप गांभीर्यानं सूक्ष्म विचार करूया. समर्थांना आत्मसाक्षात्कार जो झाला, रामांचं दर्शन झालं, समर्थांचं एकूणच कार्य, कुठल्याही संतांचं जे कार्य ते बघितल्यावर आपण त्यांना नमस्कार करतो. म्हणजे त्यांच्या मोठेपणा कळल्यानंतर आपण त्यांना स्वीकारतो. अहो पण खरा नमस्कार कशा करताय माहितीये का? 12 वर्ष जे तपश्चर्या केले समर्थांनी, त्या तपश्चर्येमधलं सातत्य, त्या सातत्याला नमस्कार आहे होतो खरा. संतांना अपेक्षित नाही तो नमस्कार तसा. नाहीतर अक्रूरानं नमस्कार केल्यानंतर उद्धार झालाय अक्रूराचा. आम्ही लोकांना दिवसभरामध्ये 100 नमस्कार करतो, का नाही होते उद्धार? माऊलींनी फक्त पाणी प्रोक्षण केलं आणि सच्चिदानंद पंत उठून बसले. माऊलींनी सांगितलं, हे याला मी भौतिक जीवनाकरता, व्यावहारिक सत्तेकरता जिवंत केलेलं नाही. कशा करता जिवंत केलं? तर आपण म्हणतो ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिली, ती प्रत्यक्षामध्ये माऊलींनी लिहिलेली नाहीये. माऊलींनी सांगितली आणि सच्चिदानंद पंतांनी ती लिहून घेतली. आजही त्या मोहिनी राजाचं मंदिर आहे, तिथे समोर तो खांब ठेवलेला आहे जिथे बसून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. आणि याची नोंद ज्ञानेश्वरीमध्येच सच्चिदानंद पंत करून देतात. ती नोंद अशी, शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. मग त्यांना विचारूया सच्चिदानंद पंतांना, हे तुम्ही कसं काय साध्य झालं? तुम्ही तर कुठली उपासना करताना दिसला नाही, तपश्चर्या करताना दिसला नाही, कुठलंही साधन म्हणून तुम्ही केलं नाही. जे तुमचं काम होतं ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं केलं, पण तरी सुद्धा मृत्यू नावाचं जे संकट आहे, जयाचे नि संगे महादुःख भंगे, ते महादुःख सुद्धा तुम्ही दूर कसं केलं? सच्चिदानंद पंत सांगतात, खरंच मी काही केलं नाही. मनाशी फक्त विचार केला की हे सगळं जे जग आहे, ही सृष्टी ही नाशिवंत आहे, मिथ्या आहे. म्हणून ज्या वेळेला माऊली या गावामध्ये आले त्यावेळेला मी सातत्यानं फक्त त्यांच्या सत्संगतीमध्ये राहिलो, अध्यात्म श्रवण केलं आणि आपोआप मी मुक्त झालो. हेच समर्थ मूळ पदामध्ये सांगतात की तुम्ही काय करा साधन, मना सर्व ही संग सोडून द्यावा. कधीतरी याचा गांभीर्याने विचार करावा. सगळा संग सोडून करावं काय? तर मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनांचा धरावा. त्या सत्संगतीमध्ये राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया. परिणाम काय होईल? जयाचे नि संगे महादुःख भंगे, मृत्यू नावाची गोष्ट मला येणारच नाहीये. ज्याप्रमाणे हा देह आपण बदलणार आहोत, कसा बदलणार आहोत? एखादा शर्ट आपण बदलतो, एखादा कुर्ता बदलतो, सदरा बदलतो, त्याप्रमाणे हा देह बदलायचा आहे. जयाचे नि संगे महादुःख भंगे. थोडा वेळ सत्संगती मिळाली माऊलींची, माझ्यावर आलेलं जे मृत्यू नावाचं संकट होतं ते दूर झालं. कशामुळे झालं? कुठलंही काही मी साधन केलं नाही, फक्त त्यांचं ऐकलं, त्यांचे विचार फॉलो केले. हेच समर्थ मूळ पदामध्ये म्हणतात.
सर्वही संग सोडून द्यावा अति आदरे सज्जनांचा करावा अति आदरे सज्जनांचा करावा मला सर्वही संग सोडून द्यावा सोडून द्यावा सोडून द्यावा झाले कीर्तन शेवट गोड करा मनी धरा श्री जानकीच्या कीर्तन वाजवा करताळी नाम घोषे माझा होय होय येथून कल्याण साम्राज्य सुख राशी अवघेठा करता स्मरता मोठा विघ्नाची कायेन वाचा मतेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा बुद्धिर्वा वा करोमि सकलं परस्मै नारायणाय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे उदे वसंतासी सदा लवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ हा बंद फक्त मध्ये एकदम उतरले वातावरण घाम फुटला